EWSचा विषय हा आहे. EWS हे सुप्रीम कोर्टानं ॲक्सेप्ट केलेलं 50% वरचं आरक्षण आहे. जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, ओपन जातीमधले जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, इकॉनॉमिक विकर सेक्शन, त्यांना हे आरक्षण आहे. आता EWS हे प्राधान्यानं मनोज जरांगे यांच्यामुळं महाराष्ट्रातलं गेलं आणि मराठवाड्यातलं गेलं विशेषतः. आता EWSचा फायदा कोण घेतं, कोण घ्यायला लागलं? मराठे निघले ना, हे म्हणले खडकाळ जमिनीतून निघा म्हणले ते EWSच्या, आम्हाला नको ते, हे स्वतः बोललेले आहेत. मग ह्या EWSमध्ये मुसलमान, आमचा विरोध नाही मुसलमानाला, पण मुसलमान शिरले त्याच्यामध्ये. आज तुम्ही याद्या बघा, याद्या चेक करा, म्हणजे 100तून 85 पोरं मराठ्याच्या लागत होते त्या काळामध्ये. 100 जागा निघल्या तर ते आता मुस्लिम समाजाच्या लागा लागले. आणि मुस्लिम समाजाच्या ऑलरेडी 35 जाती ह्या ओबीसीत आहेत. मग उरलेल्या ओपनच्या जाती काय करायला, ओपन मुस्लिम काय करायला लागले, EWSचा फायदा घ्यायला लागले ना. 35 जाती ओबीसीतला फायदा घ्यायला लागले, ओपनचे EWSचा फायदा घ्यायला लागले. म्हणजे मनोज जरांगेला मुस्लिम योद्धा म्हणायला काय हरकत आहे? काय स्पष्टपणे आम्ही तर म्हणतोच ना मुस्लिम योद्धा म्हणून.